आत आल्यापासून कल्याणीने माझे मनगट घट्ट धरून ठेवले होते. ती घाबरली होती, पण या चक्रीवादळात बाहेर पडणं म्हणजे मूर्खपणा होता. तिची भीती घालवण्यासाठी आम्ही बोलू लागलो. मग बाईसाहेब का बोलावणं धाडलं इतक्या तातडीने, मी विनोदी स्वरात विचारलं. ती हसली, म्हणाली घरी कळलंय आपल्याबद्दल. आता सारखं सारखं असं चोरून भेटता नाही येणार. सर्वांची नजर असते. आजच निघाले तेव्हा आईने 1000 प्रश्न विचारले. एवढ्या वाऱ्यातच कुठे निघालीस, का निघालीस, कधी परत येणार वगैरे वगैरे. शेवटी खालच्या वाडीतील सुषमाकडे मेहंदी काढायला जाते असं सांगून वेळ मारून नेली. उशीर झाला, वादळ वाढलं तर तिथेच राहीन, काळजी करू नका असं सांगून बाहेर पडले. सुषमालाही कळवलंय की बाबांचा फोन वगैरे आला तर तुझ्याकडेच आहे म्हणून सांग. मला तिच्या धाडसाचं कौतुक वाटलं. आपल्याला भेटायला ये म्हणून बोलायला काय जाते, पण तिला मात्र किती दिव्य पार पाडून यावं लागतं. मी पुन्हा तिचा हात धरून तिला आश्वस्त केलं. घाबरू नकोस, मी लवकरच आईबाबांना तुझा हात मागण्यासाठी तुमच्या घरी पाठवेन. अंधारात दिसत नसला तरी तिचा चेहरा आनंदाने नक्कीच खुलला असावा. तिने माझ्या छातीवर मान टेकवली आणि पुन्हा एकदा कॅमेराचा फ्लॅश पडावा तशी वीज चमकली. आम्ही ज्या दाराला टेकलो होतो त्यामागून अस्पष्ट खुडबुड ऐकू आली. कुणीतरी नक्कीच असावं तिथे. कल्याणी नको नको म्हणत असतानाही मी दाराच्या कडीला हात लावला. हेही दार घट्ट बंद होतं, पण एका धक्क्यासरशी उघडलं. इथेही आत तसाच अंधार होता. बघ, घाबरण्यासारखं काही नाही असं म्हणून मी तिच्याकडे वळलो. तोच मागून अंधारात पुन्हा तशीच खुडबुड ऐकू आली. ती घाबरून धावतच माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि अचानक त्या अंधाऱ्या खोलीतून वटवाघळांचा थवाच अंधाधुंद उडत बाहेर पडला.